नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशनमध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या अभ्यास पर्वातील आजच्या भागामध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, यापूर्वीचा भाग 9 मध्ये आपण लॉरेन्स कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत अभ्यासला, संरक्षण यंत्रणेचे प्रकार अभ्यासले, तसेच बाल विकास व अध्यापन शास्त्र या विषयावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न आणि रिपीट झालेले प्रश्न विश्लेषणासह अभ्यासलेत. आज आपण बुद्धिमापन हा कॉन्सेप्ट शॉर्टमध्ये अभ्यासणार आहोत आणि टीईटी 2024चा पेपर 1 अभ्यासणार आहोत. आजच्या भागाकडे वळण्यापूर्वी माझी आपणा सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा भाग जर आपणास उपयुक्त वाटला, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू. चला तर मग वळूया आजच्या भागाकडे. बुद्धिमापन. बुद्धिमापन अभ्यासनापूर्वी बुद्धिमत्ता आपण थोडंसं मेमराईज करूया. बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता विकासावर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले बुद्धिमत्ता विकासाचे सिद्धांत आपण भाग 2 व भाग 3 मध्ये अभ्यासले आहेत. त्यामध्ये चार्ल्स पियर्सन यांचा 2 घटक सिद्धांत, त्यानंतर थॉर्नडाईक यांचा बहुघटक सिद्धांत, थर्स्टन यांचा 7 प्रायमरी मेंटल ॲबिलिटीजचा सिद्धांत, गिलफोर्ड यांचा 120 घटकांचा सिद्धांत, हॉवर्ड गार्डनर यांचा 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांचा सिद्धांत, जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत, हे सगळे सिद्धांत आपण भाग 2 व भाग 3 मध्ये अभ्यासले आहेत. आज आपण बुद्धिमापनाकडे वळूया. बुद्धिमापन म्हणजे काय? तर एखाद्याच्या बुद्धिमत्तेची पातळी जाणून घ्यायची असेल तर प्रमाणित चाचण्यांचा वापर करून बुद्धिमत्तेचं मापन करणं म्हणजे बुद्धिमत्ता मापन. बुद्धिमत्ता मापनावर अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपापले योगदान दिले आहे. त्यामध्ये अल्फ्रेड बिने यांचं असं म्हणणं आहे की बुद्धिमत्ता म्हणजे समस्यांचे निराकरण करण्याची, परिस्थितीनुसार वर्तन बदलण्याची क्षमता. डेव्हिड वेक्सलर यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीची उद्दिष्टपूर्तीची, तार्किक विचाराची आणि अनुभवातून शिकण्याची एकत्रित क्षमता. आता या बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये काय? तर अनुवंश आणि पर्यावरण या दोन्हींचा बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. बुद्धिमत्ता व्यक्तीच्या शिकण्यावर आणि शिकण्याच्या गतीवर परिणाम करते. अनुभवातून बुद्धिमत्तेमध्ये सुधारणा होते. व्यक्तीनुसार बुद्धिमत्तेचा स्तर हा वेगवेगळा असतो. बुद्धिमत्ता ही स्थिर नसते, ती विकसनशील असते. अनुभवाने, ज्ञानाने बुद्धिमत्ता विकसित करता येते. बुद्धिमापनाचे उद्देश: विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणून घेऊन त्यांना शिक्षण देणे, यासाठी बुद्धिमापन करणं आवश्यक असतं. बुद्धिमान विद्यार्थी, सरासरी बुद्धीचे विद्यार्थी, मंद बुद्धीचे विद्यार्थी ओळखणे, विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन देणे, प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेणे, यासाठी बुद्धिमापन करणं आवश्यक असतं. आता या बुद्धिमापनाची सुरुवात कशी झाली? व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ दिस मेजरिंग इंटेलिजन्स? सर्वात प्रथम अल्फ्रेड बिने यांनी 1905 मध्ये पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. त्यानंतर थिओडोर सायमन हे अल्फ्रेड बिने यांचे सहकारी होते. त्यांनी बिनेच्या चाचणीमध्ये बदल करून बिने सायमन टेस्ट तयार केली 1905 मध्ये. त्यानंतर लुईस टर्मन यांनी 1916 मध्ये बिनेच्या चाचणीमध्ये सुधारणा करून स्टॅनफोर्ड बिने टेस्ट तयार केली. रॅवन यांनी 1938 मध्ये प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स ही टेस्ट तयार केली. ही भाषाविरहित बुद्धिमत्ता चाचणी होती. आणि डेव्हिड वेक्सलर यांनी प्रौढांसाठी आणि मुलांसाठी बुद्धिमत्ता चाचण्या तयार केली. तर अशा प्रकारे ही सगळी बुद्धिमापन चाचण्यांची हिस्ट्री आहे. अल्फ्रेड बिने यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. थिओडोर सायमन यांनी बिने सायमन टेस्ट तयार केली. लुईस टर्मन यांनी स्टॅनफोर्ड बिने टेस्ट तयार केली. रॅवन यांनी प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स ही चाचणी तयार केली, भाषाविरहित चाचणी. आणि डेव्हिड वेक्सलर यांनी प्रौढांसाठी आणि मुलांसाठी बुद्धिमत्ता चाचणी तयार केली. बुद्धिमापनाचे सिद्धांत आपण पाहूयात. बुद्धिमापनाचे सिद्धांत पाहताना विल्यम स्टर्न यांनी सर्वप्रथम बुद्धिगुणांक म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट
ही संकल्पना सर्वप्रथम मांडली, विल्यम स्टर्नबर्ग. त्यानंतर अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय हा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. मानसिक वय म्हणजे काय, तर बिने यांच्या मते शारीरिक वयावरून व्यक्तीच्या बौद्धिक पातळीची कल्पना येत नाही, तर त्यासाठी मानसिक वय कॅल्क्युलेट करावं लागेल. मग मानसिक वय कसं कॅल्क्युलेट करायचं, तर प्रमाणित चाचण्यांचा वापर करून मानसिक वय कॅल्क्युलेट करायचं. आणि मग मानसिक वय आणि क्रोनॉलॉजिकल वय, क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे शारीरिक वय, याचा उपयोग करून आपल्याला इंटेलिजन्स क्वेश्चन कॅल्क्युलेट करता येतो. म्हणून अल्फ्रेड बिने यांनी विल्यम स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्ता मापनाचा फॉर्म्युला सांगितला होता. इंटेलिजन्स क्वेश्चन इक्वल टू मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100, म्हणजे शारीरिक वय, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचं मानसिक वय जर 12 वर्ष असेल, तर त्याचा IQ 12/10 गुणिले 100 बरोबर 120, म्हणजे त्याचं मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 या फॉर्म्युल्याचा वापर करून इंटेलिजन्स क्वेश्चन कॅल्क्युलेट केलं. लुईस टर्मन यांनी स्टॅनफोर्ड बिने टेस्ट तयार केली, आणि स्टॅनफोर्ड बिने टेस्ट तयार करताना त्यांनी त्यामध्ये बिने यांनी अल्फ्रेड बिने यांनी तयार केलेल्या टेस्टमध्ये बदल करून वयावर आधारित प्रश्न ऍड केले, विविध वयोगटांसाठी योग्य चाचण्या तयार केल्या आणि IQ ची गणना सोपी केली. त्यानंतर डेव्हिड वेसलर यांनी आपले बुद्धिमत्ता स्केल सिद्धांत मांडला, आणि त्यांनी 3 प्रकारच्या चाचण्या तयार केल्या. वेसलर ऍडल्ट इंटेलिजन्स स्केल ही प्रौढांसाठी केली, वेस्लर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन ही मुलांसाठी केली, आणि वेस्लर प्री स्कूल प्रायमरी स्केल ऑफ इंटेलिजन्स ही पूर्व प्राथमिकच्या मुलांसाठी चाचणी तयार केली. या चाचण्या शाब्दिक आणि प्रदर्शनात्मक म्हणजे परफॉर्मन्स आणि व्हर्बल असे दोन्ही घटक तपासतात. त्यानंतर रावण यांनी प्रोग्रेसिव्ह मॅट्रिक्स चाचणी तयार केली. ही चाचणी भाषाविरहित होती, त्यामुळे तिला नॉन व्हर्बल टेस्ट किंवा कल्चर फेअर टेस्ट असं म्हणतात. या चाचणीमध्ये त्यांनी आकृतीतील पॅटर्न ओळखून उत्तर निवडायचे होते. यामध्ये व्यक्तीची भाषा किंवा व्यक्तीची संस्कृती ह्याचा चाचणीवर परिणाम होत नव्हता, कारण ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही किंवा त्यांना भाषा माहिती नाही, अशा व्यक्तींसाठी या बुद्धिमत्ता चाचण्या तयार केल्या. त्यानंतर आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा. आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या टेस्ट 1917 मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांची मानसिक क्षमता तपासण्यासाठी तयार केल्या. त्या रॉबर्ट एम यार्क्स या सहकार्याने तयार केल्या. आर्मी अल्फा ही चाचणी साक्षर सैनिकांसाठी केली, तर आर्मी बीटा ही चाचणी निरक्षर सैनिकांसाठी केली. ती चित्रांवर आधारित होती. तर अशा प्रकारे या सगळ्या बुद्धिमत्ता चाचण्या तयार केल्या गेल्या. अल्फ्रेड बिने यांनी बिने टेस्ट तयार केल्या, लुईस टर्मन यांनी स्टॅनफोर्ड बिने टेस्ट तयार केल्या, डेव्हिड वेसलर यांनी बुद्धिमत्ता स्केल प्रौढांसाठी, मुलांसाठी आणि पूर्व प्राथमिक मुलांसाठी तयार केल्या. रावण यांनी ज्यांना भाषा येत नाही अशा लोकांसाठी भाषाविरहित टेस्ट तयार केले, आणि आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या टेस्ट सैनिकांसाठी तयार केल्या, सैनिकांची मानसिक क्षमता तपासण्यासाठी. आता या ज्या बुद्धिमत्ता चाचण्या तयार केल्या यावरून मानसिक एज कॅल्क्युलेट केले, आणि मानसिक एज वरून इंटेलिजन्स क्वेश्चन कॅल्क्युलेट केला, आणि इंटेलिजन्स क्वेश्चन कॅल्क्युलेट केल्यानंतर इंटेलिजन्स क्वेश्चनचं वर्गीकरण करण्यात आलं. आता हे वर्गीकरण कसं केलं गेलं, तर 140 पेक्षा अधिक IQ असेल तर तो व्यक्ती अतिशय प्रतिभावान किंवा जिनियस. 120 ते 139 या दरम्यान IQ असेल तर तो व्यक्ती प्रतिभावान किंवा गिफ्टेड. 90 ते 120च्या दरम्यान IQ असेल तर तो व्यक्ती सरासरी किंवा ऍव्हरेज. 70 ते 89च्या दरम्यान IQ असेल तर तो व्यक्ती कमी बुद्धिमत्तेचा, बिलो ऍव्हरेज. आणि 70 पेक्षा कमी IQ असेल तर मंदबुद्धी किंवा फिबल माइंडेड. अशा प्रकारे IQ पातळीचे वर्गीकरण केले. त्यानंतर बुद्धिमापन चाचण्या ज्या तयार केल्या, ते बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. व्यक्तिगत चाचणी म्हणजे इंडिव्हिज्युअल टेस्ट, जी एका वेळी एकाच व्यक्तीला दिली जाते. स्टॅनफोर्ड बिने टेस्ट आणि वेक्सलर टेस्ट या व्यक्तिगत टेस्ट होत्या. सामूहिक किंवा ग्रुप टेस्ट जी गटावर घेतली जाते. आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या ग्रुप टेस्ट होत्या. शाब्दिक किंवा व्हर्बल टेस्ट भाषेवर आधारित. बिने टेस्ट, अल्फ्रेड बिने यांनी सुरुवातीला ज्या टेस्ट तयार केल्या त्या व्हर्बल टेस्ट होत्या. अशाब्दिक किंवा नॉन व्हर्बल टेस्ट
या टेस्ट आकृतीवर आधारित होत्या आणि रावण यांनी तयार केलेल्या टेस्ट या अशा प्रकारच्या भाषाविरहित टेस्ट होत्या, अशाब्दिक नॉन व्हर्बल टेस्ट. कामगिरी आधारित किंवा परफॉर्मन्स टेस्ट या कृतीवर आधारित होत्या. क्यूब टेस्ट किंवा पिक्चर अरेंजमेंट अशा प्रकारच्या या टेस्ट होत्या आणि ह्या टेस्ट नंतर डेव्हलप झाल्या. अशा प्रकारे व्यक्तिगत टेस्ट, सामूहिक टेस्ट, शाब्दिक टेस्ट, अशाब्दिक टेस्ट आणि कामगिरी आधारित किंवा परफॉर्मन्स टेस्ट हे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. आता या टॉपिकमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर पहिली बुद्धिमत्ता चाचणी अल्फ्रेड बिने यांनी तयार केली. आयक्यू ही संकल्पना सर्वात प्रथम विल्यम स्टर्न यांनी मांडली. मेंटल एज किंवा मानसिक वय ही संकल्पना सर्वात प्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. स्टॅनफोर्ड बिने टेस्ट लुईस स्टर्मन यांनी तयार केल्या. वेक्सलर टेस्ट डेव्हिड वेक्सलर यांनी तयार केल्या. नॉन व्हर्बल टेस्ट रावण यांनी तयार केल्या. आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या पहिल्या महायुद्धामध्ये सैनिकांची मानसिक क्षमता तपासण्यासाठी तयार केल्या. त्यानंतर आयक्यू काढण्यासाठीचं सूत्र जे आहे शारीरिक मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, तर या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपण बुद्धिमापन, बुद्धिमत्ता चाचण्या, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या बुद्धिमत्ता चाचण्या तयार केल्यात, हा सगळा घटक आपण अभ्यासलाय. त्यानंतर आपण अभ्यासूया 2024चा पेपर 1, टीईटी 2024चा पेपर 1. पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. उंट, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड बिने, टर्मन. मुळात भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पनाच डॅनियल गोलमन यांची आहे, त्यामुळे उत्तर आहे डॅनियल गोलमन. ज्ञान रचनावादी प्रक्रिया ही 5 ई द्वारे स्पष्ट केली जाते. त्याचा खालील पैकी योग्य क्रम कोणता? ज्ञान रचनावादी प्रक्रियेचे 5 ई जे आहेत ते आहेत एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट अँड इव्हॅल्युएट. म्हणजे सेकंड इज द आन्सर. एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट अँड इव्हॅल्युएट. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमित अध्यापन पद्धती तयार झाली. या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? क्रमणित अध्यापन पद्धतीमध्ये क्रमाक्रमाने किंवा टप्प्याटप्प्याने अध्ययन विकसित होते. आता बघूयात ऑप्शन. संवेग चेतकांच्या द्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडवून आणणे. योग्य. समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली. योग्य. शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल. योग्य. म्हणजे अयोग्य उत्तर आहे समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये एकूण 10 मार्गदर्शक तत्व आहेत. त्यापैकी शिक्षक पाठ्यपुस्तक केंद्रित असावे हे नाहीये. परीक्षा तटस्थ पद्धतीने घ्याव्यात हे नाहीये. ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे, दिस इज द करेक्ट आन्सर. शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा हे नाहीये. त्यानंतर उद्गामी विचार प्रतिमान हे टिंबटिंब यांच्या संशोधनावर आधारित आहे. उद्गामी विचार प्रतिमान म्हणजे अगोदर उदाहरणं दिली जातात आणि मग उदाहरणांवरून एक सामान्य नियम तयार केला जातो किंवा फॉर्म्युला तयार केला जातो. आणि उद्गामी विचार प्रतिमान ही हिल्डा टाबा यांची संगीत आहे मांडले ते. त्यानंतर उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. उद्दिष्टांची श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये ब्लूम यांचे योगदान आहे, परंतु क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्यासाठी डॉक्टर दवे यांचे योगदान आहे. करेक्ट आन्सर. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही?
बघा, प्रोजेक्टमध्ये क्रियाशीलता आहे, डाल्टनमध्ये क्रियाशीलता आहे, बाळोद्यानमध्ये क्रियाशीलता आहे. म्हणजे योग्य answer is बुद्धिमत्ता. श्रेणीबद्ध अध्ययन पद्धतीचा जनक टिंबटिंब यांना मानले जाते. गॅगने गॅगने किंवा गॅने, रॉबर्ट गॅने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती मांडली. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? ही व्याख्या ए. टॅक्सलर यांनी केली. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? कोणती त्रुटी आढळत नाही हे बघायचे आपल्याला. या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात हे आढळते. ही त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात हे आढळते. दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही हे आढळते. म्हणजे शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. रॉंग आन्सर. दिस द करेक्ट आन्सर. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता टिंबटिंब हा आहे. स्पियरमन, थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर. आपण पहिल्याच भागामध्ये पाहिलंय की पॅवलॉवने अभिजात अभिसंधानाची उत्पत्ती मांडली. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अध्यापन हे खरे शिक्षण आहे. अध्ययन हे खरे शिक्षण आहे. अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे. अध्ययन ही क्रिया काही अंशी स्वयंप्रवृत्त आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अध्यापन हे खरे शिक्षण हे अयोग्य आहे. अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती शक्तींचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. अध्ययनासाठी सज्जतेचा नियम थॉर्नडाईक यांनी मांडला. या शिक्षणाचे 3 नियम सांगितलेत. तयारीचा नियम किंवा सज्जतेचा नियम, परिणामाचा नियम. म्हणजेच योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम लावा. बघा, प्रेरणा चक्रातील जे घटक आहेत त्याचे योग्य क्रम, ते घटक कोणते आहेत? प्रथम अस्वस्थता, गरज, अस्वस्थता, प्रेरणा, त्यातून मग प्रयत्न, त्यातून मग गोल अचीव होतो आणि मग समाधान मिळते. म्हणजे सेकंड इज द करेक्ट आन्सर. अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल, समाधान. 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोणांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? त्रिकोणाच्या कोणांची बेरीज करायची आणि मग त्रिकोणाच्या कोणांची बेरीज 180 अंश असते हे सिद्ध करायचं. म्हणजे शेवटी एक सामान्य स्टेटमेंट तयार होतं. आपण बघूयात कोणती अध्यापन सूत्र आहेत. मूर्ताकडून अमूर्ताकडे, अवघडाकडून सोप्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे, विशेषाकडून सामान्याकडे. इथे सामान्य नियम तयार केला जातो म्हणजे विशेषाकडून सामान्याकडे. इज द करेक्ट आन्सर. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण टिंबटिंब या संरक्षण यंत्रणेचे आहे. विस्थापन, तादात्म्य, प्रतिपूरण, परागमन. विस्थापन. डिस्प्लेसमेंट. बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित असते. योग्य. वाढ ही गुणात्मक बाब आहे. अयोग्य. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. योग्य. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. योग्य. म्हणजे अयोग्य विधान सेकंड करेक्ट आन्सर. वाढ ही गुणात्मक बाब नाही. हॉवर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साह्याने
व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. जर एखाद्या व्यक्तीला आत्मविश्वासाने, आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन जगायचे असेल, तर त्यांच्याकडे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता असणे आवश्यक. हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? पूर्ती प्रश्न, अर्थाविष्कार करणारे प्रश्न, निबंधवजा प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न. बघा, हृदयाची आंतररचना आणि कार्य दाखवणारी आकृती, त्यानंतर भागांना नावं द्यायची आणि प्रत्येक भागाचं कार्य सांगायचं आहे, म्हणजे आकृती समजून घ्यायची, म्हणजे अर्थ विस्तार करणारे प्रश्न. पियेजनच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही? कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे, बरोबर. कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे, बरोबर. कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे, नाही. कौमार्यावस्था हे समस्या वय आहे, बरोबर. म्हणजे हे आन्सर आहे. आणि काही कौमार्यावस्थेचं वैशिष्ट्य नाही. मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी टिंबटिंब ही प्रवृत्ती उपयोगी पडते. हास्य, प्रार्थना, परगौरव, निर्मिती. मॅकडुगल यांनी 15 प्रकारच्या सहज प्रवृत्ती स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये आता प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. मग अशा वेळी आपल्याला स्वतःला स्टेबल ठेवायचे असेल तर प्रार्थना ही प्रवृत्ती मदत करते. कोणतीही कृती सफाईदार कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? बघा, वेग हा कौशल्याचा मूलभूत घटक आहे, ऊर्जा हा कौशल्याचा मूलभूत घटक आहे, गुणवत्ता हा कौशल्याचा मूलभूत घटक आहे, मात्र प्रेरणा हा कौशल्याचा मूलभूत घटक नाही. दिस इज द आन्सर. 83. बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकाचे आढळते? संवेदन, तर्क, अनुमान म्हणजे किशोरावस्था. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारातील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? बघा, गॅलन यांनी व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना त्यांनी 4 प्रकारच्या व्यक्ती मांडल्या: कॅलोरिक, मॅलेंकोलिक, प्लॅग्मॅटिक आणि सॅग्विक. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्यक्ती उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात? तर सॅग्विक या प्रकारच्या व्यक्ती उत्साही आणि समतोल वृत्तीचे असतात. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे टिंबटिंबाचे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, दृष्टीदोष, मनाचा कल. काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी ही वाकडी नसते, परंतु आपल्याला तो भ्रम होतो, म्हणून हा इंद्रिय भ्रम. अध्यापन म्हणजे काय? ज्ञान देणे, व्याख्यान देणे, अध्ययनाला प्रवृत्त करणे, शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे. अध्ययनाला प्रवृत्त करणे. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस टिंबटिंब म्हणतात. अभिसंधान पद्धती, क्षेत्रीय अध्ययन पद्धती, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती, ज्ञानात्मक अध्ययन पद्धती. मुळाक्षरे आणि चित्रे यांच्यामध्ये एक सहसंबंध तयार होतो, एक कंडिशनिंग तयार होतं, म्हणजे ही अभिसंधान पद्धती. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियारे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही? अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, हा वर्तन बदल दिसतो. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, हा दिसत नाही. स्वतःची भूमिका करतो, हा दिसतो. भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो, हा दिसतो. म्हणजे करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक यांच्या योग्य क्रम ओळखा. स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन, गिलफोर्ड.
120 घटक, द्विघटक, बुद्धीचे 3 प्रकार, अनेक घटक. स्पियरमनचा जो सिद्धांत आहे तो द्विघटक सिद्धांत आहे, मीन्स ए सेकंड. आता ए सेकंड कुठे आहे? फर्स्ट वन. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यांनुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते, बरोबर. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो, बरोबर. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो, हे सुद्धा बरोबर आहे. वेगवेगळ्या भावनांची विक्रियता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते, हे रॉंग आहे. भावनांची विक्रियता सर्व व्यक्तींमध्ये सारखी नसते. तर अशा प्रकारे आपण 2024चा पेपर 1 आज अभ्यासलाय. उद्याच्या भागामध्ये आपण 2024चाच पेपर 2 अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्यक्तिमत्व हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामुळे उद्याच्या भागासाठी आपण सर्वजण उत्सुक असालच. आजचा भाग सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासा. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू. अभ्यास करा, खुश राहा.